नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 7 ऑगस्ट 2026. राज्यामध्ये एकंदरच ऑगस्ट महिना हा आणि सप्टेंबर महिना या 2 महिन्यामध्ये पाऊसमान कसा राहील हा आपला अंदाज आपण देणार आहोत. आणि एकंदरच शेतकरी बंधूंनो, मान्सून 2026चा अंदाज आपण सर्वात प्रथम 24 डिसेंबर 2024 रोजी व्यक्त केलेला होता. त्या दिवशी देखील आपण सांगितलेले होते की यावर्षीचा मान्सून चांगला राहील, सरासरीपेक्षा अधिक राहील आणि 2025चा मान्सून हा महापुराचा सरासरीपेक्षा दुप्पट दीडपट राहील असा आपण अंदाज दिलेला होता. म्हणजे त्या दिवशीचा अंदाज आपला अंदाज आतापर्यंत म्हणजे गेल्या वर्षीचा अंदाज तर म्हणजे 2 वर्षी दिलेला अंदाज हा गेल्या वर्षी परफेक्ट उतरलेला आहे आणि त्या दिवशी दिलेला अंदाज यावर्षीचा देखील उतरत आहे. आणि त्याच्यानंतर आपण सतत बऱ्याच वेळेस आपण सांगितलं की यावर्षीचा मान्सून कसा राहणार आहे, तर त्या संदर्भामध्ये चांगला राहणार आपण बऱ्याच वेळेस सांगितलं शकतो. आणि 17 सप्टेंबर 2025 रोजी देखील आपण सांगितलं की यावर्षी देखील बऱ्याच भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होणे आणि पाऊस हा 100%पेक्षा अधिक राहील. अधिक म्हटल्यानंतर तो किती जाऊ शकतो, कारण आपण त्याला लिमिटमध्ये दिलेले नव्हते, सांगितलेले नव्हते. आणि त्यानंतर तिसरा अंदाज, मान्सूनचा तिसरा अंदाज म्हणजे 22 डिसेंबर 2025 रोजी आपण सर्वप्रथम दिलेला होता शेतकऱ्यांनो. त्या अंदाजामध्ये देखील आपण सांगितलं होतं की यावर्षीचा मान्सून चांगला राहील. पण त्यामध्ये आपण सांगितलं होतं की पाऊस हा पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे जूनच्या पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्यामध्ये मात्र ओढ देणारा पाऊस, पिकाला ताण देणारा पाऊस राहील, अशा पद्धतीचा पाऊस राहील. आणि एकंदरच संपूर्ण 3-4 महिन्याचा पाऊस मान्सून असतो, तो पाऊस मान्सून हा सरासरी पूर्ण करेल व काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण करेल असं देखील आपण अंदाज दिला होता. तो अंदाज बघा आपला आता अचूक उतरणार आहे शेतकऱ्यांनो. एकंदरच अजून पुढील 2 महिने जायचे राहिलेले आहे शेतकऱ्यांनो. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी म्हणजेच ओला दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांनो. पश्चिम महाराष्ट्रामधील कुठलेही धरण किंवा तलाव असे भरणार राहिले नसतील असं शेतकऱ्यांनो. एखाद्यावरच वगळता थोडंफार आपद वगळता आणि एकंदरच शेतकऱ्यांनो पुढील अजून 2 महिने पावसाचे राहिले. तर त्याचबरोबर आता मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील जुलै महिना हा चांगला गेलेला शेतकऱ्यांनो. जूनमध्ये सरासरीपेक्षा पाऊस या भागामध्ये या दोन्ही विभागामध्ये कमी पडला, पण जून महिन्यामध्ये मात्र शेतकऱ्यांनो या भागामध्ये सरासरीपेक्षा काही ठिकाणी अधिक पाऊस पडला तर काही ठिकाणी सरासरी इतका पाऊस पडलेला आहे शेतकऱ्यांनो. आणि एकंदरच आता ऑगस्ट महिना देखील हा सरासरी इतका पाऊस काही ठिकाणी तर सरासरीपेक्षा अधिक पडण्याची शक्यता आहे. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तर हा खूप चांगला पाऊस पडणार आहे. तर या सप्टेंबर महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांनो सप्टेंबर महिन्यामध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता नसावी. आणि एकंदर शेतकऱ्यांनो पीक परिस्थिती जर पाहिली तर मराठवाड्याची चांगली आहे शेतकऱ्यांनो, काही भाग वगळता. आणि जुलै महिन्यामध्ये सुधारणा झालेली आहे शेतकऱ्यांनो. तर येणाऱ्या काळामध्ये चांगली परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि एकंदर शेतकऱ्यांनो जी परिस्थितीने आपण भयभीत झालेलो होतो शेतकऱ्यांनो, म्हणजेच अल निनो 2000 यावर्षीचा 2026चा अल निनो इतका मोठा असेल असं सांगितलेलं होतं. इतक्या बातम्या सुरू होत्या शेतकऱ्यांनो. एकमेव मी होतो की त्यामध्ये अल निनो हा अत्यंत अल निनोचा प्रभाव हा कमी राहणार, अल निनोचा प्रभावच राहणार नाही असं आपण सांगत होतो शेतकऱ्यांनो. त्याप्रकारे तशी परिस्थिती थोडीशी अल निनोच्या सारखी परिस्थिती जूनमध्ये दिसली, पण त्यानंतर मात्र जुलैमध्ये मात्र अल निनोचं काय असेल दिसलं नाही शेतकऱ्यांनो. आणि एकंदरच महाराष्ट्रामधील 2 धरणे जे आहेत ते म्हणजे सर्वात मोठी धरणं ते म्हणजे उजनी आणि जायकवाडी हे धरण देखील आपण भरणार, हे ठामपणे विश्वासाने आपण गेले 2 वर्षापासून अंदाज दिलेला शेतकऱ्यांनो. तो अंदाज देखील आपला अचूक उतरलेला आहे शेतकऱ्यांनो. आणि छोटेली धरणे जे आहेत मराठवाडा आणि विदर्भामधील हे सुद्धा प्रत्येक धरणं भरणार आहे शेतकऱ्यांनो. अपवाद वगळता फक्त 2-3 धरणामध्ये थोडासा पाणीसाठा कमी म्हणजेच थोडासा कमी राहू शकेल, म्हणजे 100% भरलं म्हणजे 100% आपण सांगत असतो 100%, पण 100%पेक्षा अपवाद वगळता एखाद 2 धरणामध्ये कमी राहू शकतो. पण एकंदरच परिस्थिती जी आहे शेतकऱ्यांनो, परिस्थिती एकदम चांगली आहे शेतकऱ्यांनो. ज्या प्रकारे अल निनोचे अंदाज होते की पाणी टंचाई पुढे भीषण निर्माण होणार. आणि एकंदरच 2015-16चा जे अल निनो होता त्याच्यापेक्षा तीव्र अल निनो आणि 2023पेक्षा तीव्र अल निनो अशा बातम्या होत्या. पण कुठलाही अल निनोचा परिणाम शेतकऱ्यांनो दिसत नाही आता सध्याच्याला पाहिजे तर. आणि तेच अंदाज आपण सतत शेतकऱ्यांना आपण दिले शेतकऱ्यांनो. तर आता विदर्भामध्ये शेतकऱ्यांनो पुढील 2 महिन्यामध्ये देखील चांगला पाऊस राहील शेतकऱ्यांनो. आणि एकंदर शेतकऱ्यांनो या पुढील या 15 दिवसामध्ये देखील विदर्भामध्ये सतत जोरदार ते मध्यम स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांनो. या कालावधीमध्ये देखील विदर्भामधील ओढे नाले नद्यांना पाणी येईल एवढा पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांनो. आणि 12-13 तारखेपासून थोडंसं विदर्भामध्ये छत्तीसगडकडून पाऊस पडण्याची शक्यता. आणि एकंदरच 15 तारखेपासून विदर्भ मराठवाड्यामध्ये देखील पाऊस पडणार शेतकऱ्यांनो. 15-16 तारखेला चांगला पाऊस मराठवाड्यामध्ये देखील चांगला वाहनी स्वरूपामध्ये 15-16 तारखेला वाहनी स्वरूपामध्ये पाऊस व्हायची शक्यता आहे शेतकऱ्यांनो. विदर्भामध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यता. आणि एकंदर शेतकऱ्यांनो अद्यापही बऱ्याच भागामध्ये आता वापसा कंडिशन नाही. मराठवाडा आणि विदर्भामध्ये ही परिस्थिती बघा उद्भवली की नाही. गेली 22 तारखेपासून काही भागामध्ये सतत पाऊस सुरू आहे. थोडा काही ना पण वापसा नाही आहे काही भागामध्ये बऱ्याच. आणि एकंदरच पाहिलं तर ह्या आभाळामधनं पाऊस खूप मोठा असं स्वरूपामध्ये नाही की एकाच
एका दिवशी 50-60 मिलीमीटर पाऊस पडेल असं सध्याचं नाही, पण पाऊस हा 10, 5, 15, 20, 25 मिलीमीटरपर्यंत 40 मिलीमीटरपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडतो आणि यामुळे वापसा कंडिशन नाही शकतो. बऱ्याच भागामध्ये आज शेतकरी म्हणत आहेत की वापसा नाही आणि एकंदर शेतकरी बंधूंनो जशी थोडा वेळ भेटेल तुम्हाला तशीच काम करावं लागेल, कारण पुढे येणाऱ्या काळामध्ये पावसामध्ये खंड नाही किंवा 7-8 दिवसाची पूर्णतः उघडीप नाही. पूर्णतः उघडीप म्हणजे सूर्यप्रकाशित वातावरण महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये कुठेही पाऊस न पडणार आहे अशी आपण उघडीप नाही. पाऊस हा सुरूच राहील, सडाक्या पाऊस सुरूच राहिला येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये देखील शेतकरी बंधूंनो. हा झाला शेतकरी बंधूंनो आपला अंदाज होता. आपल्या माऊली चिकणे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर शेतकरी बंधूंनो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.